न्यूज विशेष रिपोर्ट। स्थान आमगाव, गोंदिया। लांजी रोड परिसर। बांधकाम कामगारांना योजनांची माहितीच नाही, ठेकेदारांची जबाबदारी कुठे? घटनेचा आढावा। लांजी रोड परिसरात सुरू असलेल्या नवनिर्माण इमारतीच्या बांधकामावेळी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान महिला व पुरुष कामगारांशी संवाद साधण्यात आला। कामगारांनी स्पष्ट सांगितले की त्यांना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। काम सुरू असताना ठेकेदार शशिकुमार शंकर वाढे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी काम चालू असल्याचे सांगितले, मात्र कामगार नोंदणी, सुरक्षा, विमा किंवा शासकीय योजनांवर साफतौर कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेली नसल्याचे समोर आले। कायदा आणि नियम कानून कलम बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ॲक्ट 1996 या कायद्यानुसार सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करणे बंधनकारक आहे। कामगारांना आरोग्य, विमा, निवास, शिक्षण आणि आर्थिक सहाय्याच्या योजना लागू होतात। BOCW वेलफेअर सेस ॲक्ट बांधकाम प्रकल्पांवर सेस कर आकारून कामगार कल्याण निधी तयार केला जातो। हा निधी थेट कामगारांच्या फायद्यासाठी वापरणे आवश्यक आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ नियम, कामगार नोंदणी, ओळखपत्र, आरोग्य सुविधा, अपघात विमा, मुलांच्या शिक्षणासाठी मदती योजना देणे बंधनकारक। मोठे प्रश्न, कामगारांची नोंदणी झाली आहे का? ठेकेदाराने योजनांची माहिती का दिली नाही? शासनाचा निधी सेस नेमका कुठे जातो? गरीब कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित का ठेवले जाते? भारत न्यूज भूमिका। कामगार हा देशाचा कणा आहे, त्याला हक्काची माहिती न देणे म्हणजे सरळ अन्याय। जर ठेकेदार किंवा संबंधित यंत्रणा कामगारांना योजनांची माहिती देत नसतील तर हे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण ठरते। इशारा, जर लवकरात लवकर कामगारांची नोंदणी, सुरक्षा व योजनांची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधित विभागाविरोधात आंदोलन उभारले जाईल। रिपोर्टर हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS। मुख्य संपादक व संस्थापक अध्यक्ष, भारत न्यूज। निर्भीक, निष्पक्ष, निसंदेह, सत्यमेव जयते। भारत कामगार किसान संघटन तुमच्या सेवेसाठी तत्पर। हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS। कृपया चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। किती वर्ष झाले ह्या कामाले तुम्ही करून राहिले तर? अच्छा, तुमच्या महाराष्ट्र इमारत बांधकामचा कार्ड बनला आहे का? लाभार्थी कार्ड तुम्ही बनवले का? नाही, इकडे देखा ना, आम्ही नंतर जातो ना। तर तुमचा ठेकेदार कोण आहे भाऊ? शशिवाडे आहे का? अच्छा, तर त्यांना तुम्हाला काही फॉर्मबद्दल, काही कार्डबद्दल काही सांगितलं का? काही नाही सांगितलं? काही बोलते का स्कीमीबद्दल महाराष्ट्र शासनच्या? ना कदाचित पहा, तुम्ही आता 50 फीटावरून कदाचित दगावल्या, काही झाला आहे ना, दुर्घटना झाली तर जिम्मेदार कोण राहील? ठेकेदार राहील का कोण राहील? ठेकेदार राहील ना? हां, विमा बनवला तर 5 लाख मिळतील तुम्हाला असं सांगून राहिला का? कोण आहे ठेकेदार? शशिवाडे कुठला? आमगाव रिसामा। अच्छा, मेघनाबारच्या समोर घर आहे नाही? अजून तिच्या साईटी किती आहेत अंदाजे? 20 म्हणजे एकूण त्याच्याजवळ महिला ना कामगार किती आहेत भाऊ? तरी 150-200च्या जवळपास आहेत का बापू? किती असतील अंदाजे त्याच्याजवळ माणसा अंदाजे? बाया आहे? नाही 150च्या जवळपास राहतात। ज्या वेळेस ना तुम्ही शुक्रवारी करता पेमेंट त्यावेळेस किती राहतात? अच्छा, तुम्ही दिवसभर कामच करता का लंच पिरियड राहते? 1.5 घंट्याची सुट्टी, त्याच्या मधामध्ये चाय वगैरे काही देते? पाचते? अच्छा, नाही दे, फक्त एक दिवस आपल्या घरी बोलवत असेल ना? काय तो बी नाही बोलत? अच्छा, अरे नाही बोलो का जी? अच्छा, पेमेंटसाठी जाता, बराबर आहे ना, पर गव्हर्नमेंट का म्हणते चाय पाणी द्या मधातल्या सुट्टीवर, नाही का? अच्छा, नाश्ता पाणी देते म्हणजे काम काढावसाठी। अच्छा, खर्रा बी विचारते नाही तुम्हाला? दारू नाही पाहिजे का? अच्छा, दारू नाही पिये म्हणजे सुरक्षित आहे नाही का? पर खर्रा चारते म्हणजे तुम्हाला आखिर पाहिजे चारतेच।